थोर समाजसुधारक, एकता, समता व विश्वबंधुताचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शहर अध्यक्ष सजन सांगळे यांच्या नेतृत्वात आज महात्मा फुले पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले। त्यावेळेस माजी नगराध्यक्ष हेमंत नाना वाजे, सुनील माळी, सुरेशप्पा वरंदळ, नगरसेविका आशा करपे, योगेश सानप, रामचंद्र रोडे, सुभाष सहाणे, बाळासाहेब बोडके, सतीश भडांगे, सरपंच संपत आव्हाड, देवा वाजे, गौतम गजरमल, डॉक्टर तुषार सोनवणे, डॉक्टर आनंद सानप, उद्योजक संदेश शिंदे, बाळू कराड, चतुरसर, नितीन उगले, राजेंद्र जायभावे, सतीश सानप, वैभव भाटजिरे, सतीश भडांगे, कन्हैया वरंदळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस शहर अध्यक्ष सजन सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय समाजातील एक महान समाजसुधारक होते। त्यांनी आयुष्यभर शोषित, वंचित आणि पीडित लोकांसाठी कार्य केले। 1848 साली त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा चालू केली। प्रथम त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिलं शिक्षण देऊन त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी व गरिबांच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीय विरोधात आवाज उठवला आणि स्त्री शिक्षणामुळे आज देशांमध्ये सर्व फील्डमध्ये महिलांचा जो पुढाकार दिसत आहे, प्रगती दिसत आहे, त्याचे खरे जनक हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत, असे ते यावेळी बोलले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने व सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि या ठिकाणी या सत्ययोग असणाऱ्या आणि विविध प्रकारच्या साहित्यिक ग्रंथामधून त्यांनी या ठिकाणी अस्पृश्य समाजाची, दीनदलित समाजाची वैचारिक आणि सामाजिक क्रांती घडवून आणलेली आहेत। हे एक महान साहित्यिक होते असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्यांनी आत्तापर्यंत मोठी ग्रंथसंपदा दिली। त्याच्यामध्ये द अनटचेबल्स असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी यासारखे, शेतकऱ्याचा कसब यासारखे महान ग्रंथ लिहिले आणि म्हणून ते एक महान साहित्यिक होते। या ठिकाणी आपण जर पाहिलं, स्त्री आणि पुरुष हे एकाच रथाचे दोन चाके आहेत आणि त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने साथ देण्याचं काम क्रांतीज्योती सावित्री यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 गुरु मानले। त्याच्यापैकी पहिले जे गुरु आहे भगवान तथा गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांना मानलं। याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हे किती महान अशा प्रकारचे विभूती होऊन गेलेले आहेत आणि म्हणून त्यांनी अस्पृश्य समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जलशाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले आणि या कार्यक्रमामधून त्यांनी बहुजन समाजामध्ये सामाजिक आणि वैचारिक क्रांती घडवून आणलेली आपल्याला पाहावयास मिळते। अशा या महामानवास या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन या ठिकाणी मी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना अभिवादन करतो। खरं तर वंचित आणि वंचितासाठी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत झटणारे हे महामानव, ॲक्च्युली यांचं कार्य खूप महान आहे। 1848 साली त्यांनी आपल्या पत्नीसोबत पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा चालू केली आणि आज जी आपण प्रगती पाहतोय, महिलांची प्रगती पाहतोय, जे आज डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वैमानिक असेल किंवा पंतप्रधान पदापर्यंत त्यांची जी झेप असेल किंवा अवकाशात उड्डाण असेल, याचं सगळं कारण म्हणजे आज 100 वर्षापूर्वी त्यांनी जे पहिली शाळा चालू केली होती महिलांसाठी, त्यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सूर्यक्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 11 एप्रिल रोजी जयंती। यांच्या कार्याबद्दल किती बोललं तरी कमीच आहे, परंतु एक गोष्ट मी इथं उल्लेखाने जाणून देतो, जे आज महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जे अभ्यासिकेची क्रांती सुरू झाली, जी क्रांती सुरू केली महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848मध्ये। त्यांनी पुण्यामध्ये पहिली अभ्यासिका सुरू केली आणि याचं वारं पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राबरोबर पूर्ण भारतावर फिरण्याचं कार्य यांनी केलं आहे। आज महिलांचे जे काही अत्याचार होते ते अत्याचार कमी करण्याचं काम यांच्या विचारांनी केलेलं आहे। चूल आणि मूल याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे अवकाशापर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत आणि अशा अनेक मोठ्या पदांवरती आज महिला जे आहेत त्या सर्वांचं श्रेय हे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना जातं। यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो। थँक्यू।